एखाद्या दिवशी एखादा गोष्टी जर राग आहे तर फक्त ना दिवशी किंवा दिवसात फक्त तो गाणा यायला आहे काढ देवायला पाहिजे नाही असू पण नाका दे देतो घालता गाणा एवढा डेंजर गाणा अजून करायचं सुद्धा चला हा नाशिक ऐकून घ्या दादा नाशिकवाले जेव्हा तुम्हाला काय ऑब्जेक्शन घ्यायचं राहिलं पहिले टाइम आउट घ्यायचं आणि दादांना सांगायचं हा तुम्ही जे बोलताना असं आहे तसे म्हणजे ते आमच्या त्यांचं बी चिडून जातात तुम्ही एकानेच बोलायचं आणि गुजरातवाल्यांना जास्त सांगायची गरज नाही ते आतापर्यंत इमानदारीनेच खेळत आले हा तसे आपण पण इमानदारीनेच खेळा हा सर्वांना एकाला नाही अजून तो सांगा उचल आणि काय सांगतो आहे बोल विजय ओरडे आमचे मनात दिलवर गाव चुटीबारीचा जो गाणा ज्याने लिहिलेला आहे तो माझा मित्र आहे विजय गांगुर्डे 143 त्यांचा कॉल आलेला आहे आणि ज्यांनी तो गाणा बघितलेला नसेल चुटीबारीचा त्यांनी विजय गांगुर्डे 143 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे एवढ्या 1000 रुपयात जाहिरात होईल चला शूटिंग चालू आहे या ठिकाणी आमचे जर्सी नंबर 11 रेड करतायत नाशिक चौथीने आणि आतापर्यंत आम्हाला खूपच प्रेम मिळून गेलेले परंतु ही सेमी फायनल मॅच आहे मोठी मॅच आहे नाशिक सगळ्याकडे चांगली संधी आहे फायनल मध्ये जाण्यासाठी आणि चिंचणीकडे सुद्धा मस्त एक मौका आलेला आहे फायनल मध्ये जाण्यासाठी आणि या ठिकाणी मी एकदा सुनील दादा बक्षीस जरा मला एकदा ऐकू द्या सांगू द्या लोकांना प्रथम थर्ड सेकंड थर्ड प्रथम बक्षीस आहे 31,000 31,000 आणि नंबर 2 चा बक्षीस आहे 15,000 आणि नंबर 3 चा बक्षीस आहे 7,000 5,000 सॉरी 5,000 काय चालले 5,000 मी भरपूर आहे खेळाडूंसाठी या ठिकाणी 3 नंबर जो संघ असेल त्याला 5,000 कन्फर्म होणार आहे या ठिकाणी जो संघ हरेल त्याला 31,000 खूप मोठी रक्कम आमच्या पताने गावाच्या वतीने सालाबादाप्रमाणे कबड्डीची ही बक्षीसची रक्कम ठेवली जाते आणि या ठिकाणी सुंदर डिफेन्स केलेला आहे नाशिकने रॅडर पॉइंट नाशिक आणि या ठिकाणी नाशिकसाठी सुद्धा आपण टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो नाहीतर नाशिकचे संघ सांगतील की त्यांच्यासाठी तारीफ करतात नाही तुम्ही जरी चांगले खेळले तुमच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजतील तुमच्यासाठी सुद्धा डीबी वरच्या मुखातून तारीफ केली जाईल मित्रांनो तो कुठलाही समाजाचा असो कुठल्याही गावाचा असो राज्याचा असो बाहेर राज्याचा असो जो चांगला खेळ त्याला आम्ही चांगलंच पाहिजे फक्त इमानदारी दाखवा हा बरोबर ओके फक्त माझं बोलणं सोब होतं की एक बात त्याच्यामध्ये सर्व येऊन जातं जास्त काही डीप मध्ये जायची गरज नाही क्रॉस लाईन क्रॉस केल्यानंतर परतीचा मार्ग या ठिकाणी या ठिकाणी लवकरात लवकर अजितला टीम मध्ये परतावं लागेल जोपर्यंत अजित आत येत नाही तोपर्यंत जास्त काही अजितच्या टीम साठी चांगली खुशखबर होणार नाही पुन्हा एकदा या ठिकाणी नाशिक टीम साठी पॉइंट घेतलेला आहे 1 टच टू नासिक पॉइंट डाला एक बार नासिक 4 पॉइंट और 1 पॉइंट गुजरात 3 पॉइंट के मार्जिन के साथ लीड कर रही है टीम नासिक अगर नासिक भी एक सेमीफाइनल जीतती है तो फाइनल मैच होगा नासिक बनाम आरगांव नासिक धमाकेदार मैच होगा अगर गुजरात की चिंचली जीतती है तो आरगांव के साथ एक बड़ा तूफानी मैच होगा जिसका नाम होगा 2025 का पताने का तूफान मैच एक बार फिर से यहाँ पे 4 के डिफेंस में रेड करते हुए हमारे 7 नंबर जर्सी के रेडर 2 कलर जर्सी के रेडर आज अभी तक इस मैच में चिंचली की टीम को कुछ हद तक ऑन करके रखा है वाह अगर ये पीछे देखता तो 2 पॉइंट मिल जाते दादा लेकिन उनकी नजर मिड लाइन पर थी 1 पॉइंट मिल जाएगा यहाँ पर नासिक को यहाँ से तो लग रहा है अजीत को जितना बाहर बिठाएंगे उतना फायदा नासिक को रहेगा और अजीत को जितना अंदर आएंगे चिंचली के डिफेंडर उतना चिंचली के लिए अजीत के लिए और आपके लिए और आपके गांव के लिए और आपके स्टेट गुजरात के लिए अभिमानी की बात रहेगी राइडर ऑफ पॉइंट टू नासिक बहुत ही खतरनाक मैच
आज का दिन बहुत बड़ा, आज की नाइट बहुत बड़ी। सुबह ग्राउंड बाय चिंचली गुजरात अगर किसी परिस्थिति से चलती है और बाद में अगर चिंचली वापसी करती है तो भी पूरा ग्राउंड जाग उठेगा और तालियों के साथ ग्राउंड खुल जाएगा। कैसे खुलेगा? खुलेगा सिंह की तरह। आखिरी बचावा खिलाड़ी, वाह! अरे 1+2 3 पॉइंट नासिक, टोटल पॉइंट एकदा करा ट्रिपलेट 10 पॉइंट नासिक, 10 नासिक 1 गुजरात। 9 पॉइंट के साथ बढ़त पर बनी हुई है नासिक। यहाँ पे गुजरात की अग्नि परीक्षा से कम की घड़ी नहीं है। नासिक वाले सुन लो, तुम्हारी भी तारीफ शुरू हो चुकी है क्योंकि जो लीड आपने बना रखी है वो तारीफ करना मेरा फर्ज बनता है। जो अच्छा खेलेगा उसकी तारीफ हम जरूर करेंगे। मैंने पहले कहा कोई भी गांव के रहो, किसी समाज के रहो, यहाँ पे समाज और गांव और स्टेट का कोई संबंध नहीं है, खाली खेल की बात करते हैं। अच्छा खेलो। और एक बार फिर से अजीत बाहर लगता है, सॉरी अजीत के भाई किशन बाहर। रेडर ऑफ पॉइंट 2 नासिक। रोमांचक मैच, बड़ा मैच। जो दर्शकों को उम्मीद थी सेमीफाइनल में, वो उम्मीद तो देखने को नहीं मिली अजीत की टीम द्वारा, लेकिन अजीत के खिलाड़ियों ने, गुजरात की टीम ने महाराष्ट्र के सभी लोगों का इतना मनोरंजन किया है, इतना मनोरंजन किया है। आप 200-500 का टिकट लेके एक इंटरनेशनल स्टेडियम में भी जाते तो भी इतना मजा नहीं आता जितना मजा अजीत के टीम ने और अजीत के खुद ने दिलाया है। क्या मेरी इस बात से आप सहमत हो दादा? हाँ। कल रात से लेकर के अब तक गुजरात की चिंचली टीम ने बड़ी बड़ी टीमों को हराया और सेमीफाइनल तक अपना सफर तय किया। और यहाँ पर नासिक के डिफेंडर बाहर जाएंगे, कॉर्नर पहुंच जाएगा चिंचली के लिए। बहुत बढ़िया मैच, कड़क मैच, बड़े मैच। अभी नासिक की ओर यू टर्न ले रखा है मैच में, लेकिन मैच है भाई। अगर चिंचली की एक सुपर डुपर लीड अगर अजीत की हो जाती है तो शायद मैच में थोड़ा सा बदलाव आ सकता है, थोड़ा सा परिवर्तन आ सकता है। और ये जितने भी मैचेस हुए दादा, कड़क मैचेस सभी टीवी पर यूट्यूब चैनल पर हर दिन पर डे एक मैच अपलोड होगा। और मेरा यूट्यूब चैनल है लास्ट मैच, मेरा यूट्यूब चॅनल का नाम है DP बहिरम आणि इंस्टा आयडी सुद्धा आमचा आहे DP बहिरम। चला ग्राउंड चेंज करून घ्या, चला झालं, ग्राउंड चेंज केलेले आहे। चला सेकंड हाफ चालू होतो या ठिकाणी। रेडी स्टार्ट। आडगाव नाशिक वाले तयारीत राहा, आडगाव नाशिक पुढच्या मॅचेससाठी तयारीत राहा। और ये अजीत के लिए पहुंच जाएगा 1 पॉइंट टू गुजरात। फक्त अजीत, हा फक्त 5 मिनिटांचा आहे। दोघांना विनंती 5 मिनिट ओनली सेकंड हाफ। जर्सी नंबर 3 बढ़िया, बहुत तगड़े खिलाड़ी, इतने तगड़े जैसे मुझे किरण पोलार्ड से कम नहीं लग रहे दादा। किरण पोलार्ड एक वेस्ट इंडीज का फेमस जबरदस्त ऑलराउंडर क्रिकेटर का नाम है किरण पोलार्ड। जबरदस्त मैच, बड़े मैच में सेमीफाइनल में मजा ना आया हो, लेकिन अजीत यहाँ से कुछ कर सकता है। टीम को अगर अलर्ट करेगा अजीत, रेड में पॉइंट लाएगा अजीत, तो शायद मैच में वापसी हो सकती है। जाल्ली बक्षीस या ठिकाणी घोषणा केलेली आहे। शक्यतो त्यांचे पैसे त्यांच्या खिशातच राहतील असा माझा वैयक्तिक अंदाज आहे, पण ज्याला एखाद्याला दया होईल तो देऊन टाकील, बरोबर आहे ना दादा? हा, असं नाही की प्रत्येक वेळेस हिरा हा हिराच असतो। कधीतरी हिरो हा कधीतरी झिरो बनतो आणि जो झिरो मधून काही वेळेस तो हिरो सुद्धा बनतो। खेळ आहे मित्रांनो, खेळामध्ये उतार चढाव येत राहतात। आणि या ठिकाणी मनीष 17 नंबर जर्सी घातलेला रेडर गुजरात चिंचलीच्या वतीने, आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला डीबी बहिरम यूट्यूब चॅनलला बघायला मिळणार आहे। ज्यांनी माझा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल करून ठेवा, DP बहिरम। आणि जिथे कुठे कबड्डीसाठी क्रिकेटसाठी कॉमेंट्रीची गरज पडेल तर तुम्हाला डीबी बहिरमचा मोबाईल नंबर सुद्धा नोट करून घ्या, 9623708840। तुम्ही कधी फोन करा, तुमच्यासाठी डीबी बहिरम तयार आहे। तुम्ही आपल्याकडून रात्रभर कॉमेंट्री करा, 24 तास करा, 36 तास करा, आपण कंटिन्यू चालतो दादा। हा, त्याच्यासाठी माझा जन्म झालेला आहे। आणि या ठिकाणी पुढचे रीड करतो तो 17 नंबर जर्सी घातलेला मनीष, आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर पॉइंट
राइडर आउट पॉइंट जाएगा नासिक के लिए। यहाँ से लगता है नासिक ने मैच पूरा अपनी पकड़ में कर लिया है, बिल्कुल एक तरफा। और आता तुम्हाला अशा सांगायला वाटत आहे ना कोकणी मग की बथा आता एक साधारण 15,000 कितना होते दादा 46 का बथारी बटा पैसा नाशिक मधली निघाती काय खरा ते वाटत ना मला थोडाफार पाहिजे 5 थोडाफार मग पण आता तुम्हाला खेळी कमाल तुम्ही मेहनत रातभर तुम्ही डोळा फेरू राहिला तेला स्थळ आहो। हा फक्त मला एक मजाक नाही भावना, पैशांना महत्व नाहीये मित्रांनो, फक्त नावाला। काही खेळाडू फक्त नावाला खेळतात, नाव पैसे नाही मोजत, फक्त नाव। आता गुजरातचा एक विषय आहे अक्षर धजांबा, ते दोघं माणसं नोकरीला आहेत दादा, दोघं टीचर आहेत। त्यांना फक्त काय पाहिजे, त्या टीमसाठी रोज 10-20,000 खर्च करतात ते, बक्षीस जिंका 50,000 तुम्हीच घेऊन जा, फक्त मला ट्रॉफी द्या। त्यांच्या घरामध्ये मी गेलो, ट्रॉफी दादा माझ्या निवडल्या मोठ्या ट्रॉफी आहेत। अक्षर धजांबाचे आमचे असूभाई चौधरी ते त्यांच्या टीमचे स्पॉन्सर आहेत। हा या दादाशी मी याद करता त्यांच्याशी 2025 में थोडासा मागत थांबवा, दुसऱ्याला संधी देऊ, त्याची यादी कमी नाही, बक्षीस टेकला भी राहता है का जोड़ा बरं का दादा, ठीक तर आता सांगायचं दादा तरी भावना बी तशी ना। हा पॉइंट टू नाशिक, आडगाव नाशिक गणेश बागोर या 3 पॉइंट घेऊन टाका सर। आडगाव नाशिक इकडे चला ग्राउंड वर या आणि नाशिक संघाने बाहेर जायचं नाहीये, जिंकल्यानंतर इथेच आराम करायचं, 10-5 मिनिटं ब्रेक घेऊ, लगेच मॅच चालू करू। तुम्हाला पण लांब जायचं, मला पण लांब जायचं, काही लोकांना फक्त 10 किलोमीटर जायचं, पण आपण आपला विचार करायचा आहे। हा उद्या मी पण सकाळी नाशिक येणार आहे, दिसलो कुठे तर मला टाटा बाय बाय करायचं विसरू नका। आणि ह्या ठिकाणी जशी उमेद होती प्रेक्षकांना की चिंचणी संघाने मॅच गाजवली पाहिजे, तशी मॅच झालेली नाहीये, परंतु याच्यामध्ये चांगला रोल निभावलेला आहे तो नाशिकच्या डिफेंडिंग टीमने। आणि पुढचे रेड करतोय तो 01 नंबर जर्सी घातलेला रेड चिंचणी गुजरातचा। येथून मला शक्य वाटत नाही की मॅच चिंचणी टीम जिंकेल असं। पॉइंट टू शेवटची रेड लास्ट रेड बघा, आधी भेटून घ्या एकमेकांना, सुंदर खेळले, छान पद्धतीने तुम्ही खेळले, दोघंही संघांचं खूप खूप अभिनंदन आणि दोघांचं खूप खूप कौतुक, धन्यवाद। चिंचणी संघासाठी तिसऱ्या क्रमांकाचा बक्षीस हा 5,000 कन्फर्म झालेला आहे। 5 आणि मध्ये मध्ये आलेले जाहिरात 7, 7.5, 8,000 चिंचणीला झालेला आहे आणि आजचा दिवस आजची नाही चिंचणीसाठी खूप महत्वाची। बँकेचा काहीतरी वेळ असेल बोला, हा घ्या।